नमस्कार, कुकिंग विथ वैशालीमध्ये आज आपण जबरदस्त रेसिपी बनवणार आहोत। तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण काय बनवणार आहोत। आज कांदा लसूण मसाला बनवणार आहोत। यामध्ये मी तुम्हाला अगदी बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत। साहित्य कसं वापरावं, साहित्याचं योग्य प्रमाण काय असावं, त्यानंतर मिरची कोणती वापरावी, कोणत्या मिरचीनं रंग छान येतो, कोणत्या मिरचीनं तिखटपणा येतो, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हा मसाला बनवणार आहोत। त्याचप्रमाणे हा जो मसाला आहे तो आपण डंकावर कुटून करणार आहोत। म्हणजे कोणत्याही मशीनमध्ये आपण हा मसाला बनवणार नाही, तर डंकावर कुटून करणार आहोत। त्यामुळे हा जो मसाला आहे तो मसाला रंग, टेक्स्चर, चव आणि सुगंध अगदी परफेक्ट येतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। चला तर आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। या ठिकाणी 4 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी। तर या एकूण 1 किलो मिरच्या आहेत। इथं मी लवंगी मिरची घेतलेली आहे। ही लवंगी मिरची तिखट असते आणि लाल बुंद असते। त्यानंतर इथं मी शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे। ही पाव किलो मिरची आहे। तर यामुळे आपला जो कांदा लसूण मसाला आहे याला चव खूप छान येते। ही थोडीशी चवीला कमी तिखट असते। त्यानंतर ही काश्मीरी मिरची आहे। तर ही लाल बुंद असते रंगाने आणि चव पण खूप छान येते। त्यानंतर ही बेडगी मिरची आहे। ही तिखट नसते पण याची चव खूप छान असते। तर अशा प्रकारे आपण 4 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता मी इथं अर्धा किलो घेतलेली आहे लवंगी मिरची। मसाला तिखट व्हावा म्हणून झणझणीत मसाला करायचा आहे, त्यामुळे अर्धा किलो घेतलेली आहे। त्यानंतर शंकेश्वरी मिरची पाव किलो घेतलेली आहे। काश्मीरी मिरची जी आहे ती 125 ग्रॅम घेतलेली आहे आणि बेडगी मिरची जी आहे ती पण 125 ग्रॅम घेतलेली आहे। जर तुम्हाला मसाला कमी तिखट हवा असेल तर तुम्ही इथं लवंगी मिरची पाव किलो घेऊ शकता, शंकेश्वरी पाव किलो, काश्मीरी मिरची पाव किलो आणि बेडगी मिरची पाव किलो असं प्रमाण तुम्ही मिरच्यांचं घेऊ शकता। म्हणजे कसा तुम्हाला तिखट हवाय की कसा हवाय त्यावरती। तर या ठिकाणी मी मिरच्या ज्या आहेत ते उन्हामध्ये वाळवलेले आहेत, त्याचे देठ पूर्ण काढून घेतलेले आहेत। इथे बघू शकता तुम्ही, देठ जे आहे ते पूर्णपणे काढून घेतलेलं आहे। काही ठिकाणी मिरच्यांचं देठ काढलं जात नाही, त्यामुळं मिरच्यांची जी चव आहे ती चव वेगळी लागते। तर या ठिकाणी मी मिरच्या पूर्ण स्वच्छ करून आणि निवडून घेतलेल्या आहेत आणि उन्हामध्ये वाळवलेले आहेत। एक 3 ते 4 तास वाळवलेले आहेत उन्हामध्ये, त्यामुळे आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित टिकतो। इथं मी अर्धा किलो कांदा घेतलेला आहे आणि हा कांदा जो आहे तुम्ही बारीक याचे स्लायसेस करून घेतलेले आहेत। इथे बघू शकता तुम्ही, आणि उन्हामध्ये थोडासा वाळवलेला आहे। जास्त ऊन नव्हतं त्यामुळे जास्त कांदा वाळलेला नाही, थोडासा वाळलेला आहे। त्यानंतर इथं पाव किलो लसूण घेतलेला आहे। लसूण पण मी निवडून घेतलेला आहे। इथं मी पाव किलो धने घेतलेले आहेत। हे इंदोरी धने आहेत। तर अशा प्रकारचे धने आपल्याला वापरायचे आहेत, यामुळं मसाल्याला चव खूप छान येते। त्यानंतर इथं मी 50 ग्रॅम पांढरे तीळ घेतलेले आहेत, 50 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे, 50 ग्रॅम जिरं घेतलेलं आहे, 50 ग्रॅम खसखस घेतलेली आहे। या ठिकाणी पाव किलो खोबरं घेतलेलं आहे। आता हे खोबरं मी खिसून घेतलेलं आहे। तुम्ही खोबऱ्याचे बारीक स्लाइस पण करून घेऊ शकता। खोबरं खिसून घेतल्यामुळे आपल्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही। आता खडे मसाल्यांमध्ये आपण बघूयात की आपण प्रमाण कसं घेतलेलं आहे। इथं हिरवी वेलची घेतलेली आहे, 20 ग्रॅम हिरवी वेलची आहे। त्यानंतर काळी वेलची म्हणजेच मसाला वेलची आहे, 20 ग्रॅम आहे। त्यानंतर मेथी दाणे 20 ग्रॅम घेतलेले आहेत, त्रिफळा 20 ग्रॅम घेतलेला आहे, दालचिनी 20 ग्रॅम घेतलेली आहे। त्यानंतर नागकेसर 10 ग्रॅम घेतलेला आहे, जायपत्री या ठिकाणी 10 ग्रॅम घेतलेले आहे। त्यानंतर स्टारफूल 20 ग्रॅम घेतलेला आहे, दगडफूल 20 ग्रॅम घेतलेला आहे। त्यानंतर शहाजिरं 20 ग्रॅम घेतलेलं आहे, काळी मिरी जी आहे ती 20 ग्रॅम घेतलेली आहे आणि लवंग 20 ग्रॅम घेतलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी तमालपत्र 10 ग्रॅम घेतलेलं आहे, हळकुंड 30 ग्रॅम घेतलेला आहे। त्यानंतर सुंठ 20 ग्रॅम आहे, खडा हिंग घेतलेला आहे या ठिकाणी 10 ग्रॅम आहे आणि एक जायफळ घेतलेला आहे। या ठिकाणी मी खडे मीठ घेतलेलं आहे, 200 ग्रॅम खडे मीठ आहे आणि तेल घेतलेलं आहे, पाव किलो तेल आहे। आता सगळ्यात प्रथम आपण कांदा भाजून घेऊयात। त्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साधारणतः एक 4 ते 5 टेबलस्पून तेल घालून घ्यायचे। आता तेल व्यवस्थित गरम झाले, यामध्ये कांदा घालून घेऊयात। आता कांदा भाजायला वेळ लागतो। मी थोडासा उन्हामध्ये याला वाळवून घेतलेला आहे, पण तितकासा वाळलेला नाही कांदा। अजून थोडंसं तेल यामध्ये घालून घेऊयात।
कांदा भाजायला वेळ लागणार आहे, त्यामुळे याला दुसरीकडे आपण ठेवूयात आणि मिरची भाजून घेऊयात. मिरच्या थोड्या थोड्या करून आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला सगळ्या मिरच्या वेगवेगळ्या भाजायच्या आहेत, म्हणजेच बेडगी मिरची, त्यानंतर काश्मीरी मिरची, लवंगी मिरची आणि जे आपण शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे, या सगळ्या मिरच्या आपल्याला वेगवेगळ्या भाजायच्या आहेत. कारण काही मिरच्या भाजण्यासाठी वेळ कमी लागतो, तर काही मिरच्या भाजण्यासाठी वेळ जास्त लागू शकतो. त्यामुळं मिरच्या एकत्र करायच्या नाहीत, आपल्याला भाजल्यानंतरच एकत्र करायच्या आहेत. आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला भाजायचं आहे. मिरच्या भाजताना जास्त तेलाचा वापर करायचा नाही, नाहीतर आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित कुटला जाणार नाही, बारीक होणार नाही. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मिरच्या भाजताना. अगदी थोडंसं तेल वापरायचं आहे. आता कांदा आपण दुसऱ्या गॅसवरती ठेवलेला आहे, तर मधून मधून तो पण हलवायचा आहे आपल्याला. मी मंद गॅसवरती मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. आता काढून घेऊयात हे एका भांड्यामध्ये. उरलेली मिरची पण अशाच पद्धतीने भाजून घ्यायची आपल्याला. थोडंसं तेल टाकूयात. अशा प्रकारे मिरच्यांची दुसरी बॅच पण आपली भाजलेली आहे व्यवस्थित. आता हे पण भांड्यामध्ये काढून घेऊयात, त्याच भांड्यामध्ये काढायचं आहे. आणि आता दुसऱ्या प्रकारची मिरची भाजून घेऊयात आपण. थोडंसं तेल टाकूयात. तर अशा पद्धतीनं आपली ही मिरची पण भाजलेली आहे. आता हे पण आपण त्याच भांड्यामध्ये काढून घेऊयात. उरलेल्या मिरच्या पण तशाच पद्धतीनं भाजून घेऊयात. आता ही बॅच पण आपली भाजलेली आहे. हे पण त्याच भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता शंकेश्वरी मिरची भाजून घेऊयात आपण. थोडंसं तेल आणि मंद गॅसवरती सतत हलवत आपल्याला एक 3 ते 4 मिनटं मिरच्या भाजून घ्यायच्या. अशा प्रकारे 3 ते 4 मिनटं सतत हलवत मंद गॅसवरती मी मिरची भाजून घेतलेली आहे. आता काढून घेऊयात ही आणि दुसरी बॅच पण अशाच पद्धतीनं भाजून घेऊयात. आता लवंगी मिरची आपली भाजायची राहिलेली आहे, ती भाजून घेऊयात. ती पण आपण थोडी थोडी करूनच भाजणार आहोत. आता लवंगी मिरची जी आहे ती शंकेश्वरी मिरचीच्या तुलनेत कमी पातळ साल असते त्याची, त्यामुळे याला कमी वेळ लागतो. एक 2 ते 3 मिनटं आपल्याला मंद गॅसवरती सतत हलवत भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे मंद गॅसवरती सतत हलवत मी एक 2 ते 3 मिनटं मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. तर आता ह्या मिरच्या आपण त्याच मिरच्याच्या भांड्यांमध्ये काढून घेऊयात आणि दुसरी बॅच पण मिरच्याच्या अशाच पद्धतीनं भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं सगळ्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत. आता हे पण काढून घेऊयात आपण त्याच मिरचीच्या भांड्यामध्ये आणि बाकीचे मसाले भाजून घेऊयात. आता या ठिकाणी सगळ्या मिरच्या मी या डब्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी आपण कांदा दुसऱ्या गॅसवरती ठेवला होता, तर आपला कांदा पण व्यवस्थित भाजला गेलेला आहे. इथं बघू शकता तुम्ही, व्यवस्थित भाजला पण आहे आणि शिजलेला पण आहे. तर आता हा थंड करून घ्यायचा आहे आपल्याला. आता धने भाजून घेऊयात. धने पण आपल्याला सतत हलवत हलकासा सुगंध येईपर्यंत भाजायचे आहेत. थोडंसं तेल टाकायचं यामध्ये. या ठिकाणी मी मंद गॅसवरती धने 5 ते 6 मिनटं हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. आता हे मिरच्यांमध्येच धने काढून घेऊयात आपण. आता मोहरी भाजूयात. मोहरी पण आपल्याला मंद गॅसवरती भाजायची आहे एक 4 ते 5 मिनटं आणि सतत हलवत राहायचे, कारण मोहरी पटकन करपते. मोहरी भाजताना पण थोडंसं तेल घालायचं आहे. आता मोहरी 4 ते 5 मिनटं मंद गॅसवरती भाजून घेतली आहे. आता हे काढून घेऊयात. ही वेगळ्या भांड्यामध्ये काढायची आपल्याला, मिरचीमध्ये मिक्स करायची नाही. आता तीळ भाजूयात. तीळ पण आपल्याला मंद गॅसवरती तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तीळ चांगले तडतडेपर्यंत भाजलेले आहेत. आता हे पण आपल्याला वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता टाकूयात खसखस. खसखस पण आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायची आहे एक 2 ते 3 मिनटं हलकासा रंग येईपर्यंत. पद्धतीनं खसखस भाजून झालेली आहे. आता तिळामध्येच ही खसखस काढून घेऊयात. आता जिरं भाजून घेऊयात आणि यामध्येच आपण शहाजिरं पण टाकूयात. आता हे पण आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे एक 2 ते 3 मिनटं. जास्त वेळ जिरं भाजायचं नाही, नाहीतर त्याचा कडवटपणा मसाल्यामध्ये उतरेल. त्यामुळे जास्त वेळ भाजायचं नाही, अगदी मंद गॅसवरती 2 मिनटं भाजून घ्यायचे. जिरं एक 2 ते 3 मिनटं भाजून झालेलं आहे. आता हे पण काढून घेऊयात आपण. आता आपण या ठिकाणी जे खडे मसाले घेतलेले आहेत
त्यातले साधारणतः एक चमचाभर आपल्याला मसाले जे आहेत ते या मिरचीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि बाकीचे आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. तर अगदी मोजून मापून घ्यायची गरज नाही, तर अंदाजे घेऊ शकता. तर इथं काळी मिरी टाकत आहे मी. त्यानंतर लवंग अंदाजे टाकायचं आहे. त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. त्यानंतर त्रिफळ आहे, या ठिकाणी नागकेशर आहे, जायपत्री आहे, स्टारफूल 2 स्टारफूल टाकत आहे मी. त्यानंतर दगडफूल आहे, हिरवी वेलची या ठिकाणी 2 ते 3, मसाला वेलची आहे, तमालपत्र घेतलेले आहेत या ठिकाणी 7 ते 8 तमालपत्र आहे. आता बाकीचे खडे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे. पत्र भाजून घेऊयात. तर हे पण आपल्याला मंद गॅसवरतीच भाजायचं आहे. या ठिकाणी तमालपत्र मी 2 मिनटं मंद गॅसवरती भाजून घेतले. आता हे काढून घेऊयात आपण. ठिकाणी स्टारफूल भाजूयात. आपल्याला सगळे मसाले लो टू मीडियम गॅसवरतीच भाजायचे आहेत. मसाले जास्त करपवायचे नाहीत, नाहीतर आपला जो मसाला आहे त्याचा रंग आणि चव दोन्ही बिघडू शकते. त्यामुळं या ठिकाणी आपण जे साहित्य घेतलेलं आहे त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही सगळं साहित्य बघू शकता. पद्धतीनं स्टारफूल आपलं भाजलेलं आहे. इथं मीडियम गॅसवरती मी 2 ते 3 मिनटं भाजून घेतलेलं आहे. स्टारफूल भाजायला थोडासा वेळ लागतो बाकी मसाल्यांच्या तुलनेत. तर या ठिकाणी भाजून झालेलं आहे. आता हे काढून घेऊ. सगळे मसाले जे आहेत आपण भाजून घेणारे सगळे मसाले आपल्याला आपण ज्या भांड्यामध्ये मिरची काढलेली आहे त्यामध्येच काढून घ्यायचं आहे. थोडंसं तेल घालूयात आणि या ठिकाणी काळी मिरी भाजूयात. या ठिकाणी 2 मिनटं मी काळी मिरी भाजून घेतलेली आहे. आता हे पण काढून घेऊयात त्याच भांड्यामध्ये. लवंग भाजूयात. अशाच पद्धतीनं मी सगळे खडे मसाले भाजून घेणार आहे. थोडंसं तेल टाकायचं आपल्याला. सगळे खडे मसाले भाजताना आपल्याला थोडंसं तेल टाकून भाजायचे आहेत आणि लो गॅसवरती भाजायचे आहेत. अशा प्रकारे सगळे खडे मसाले आपले भाजून झालेले आहेत. सगळ्या खडे मसाल्यांचा व्हिडिओ दाखवता आला नाही कारण व्हिडिओ आपला खूप मोठा झाला असता. त्यामुळे आता आपल्याला हळकुंड भाजून घ्यायचं आहे. 5 ते 6 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला यामध्ये हळकुंड टाकून घ्यायचे. हळकुंड आपल्याला चांगलं फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. अशा पद्धतीने हळकुंड चांगले फुलेपर्यंत तळून घेतलेले आहेत. आता हे काढून घ्यायचे आहे आपल्याला. सुंठ टाकूयात. सुंठ पण आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे. सुंठ पण व्यवस्थित फुललेली आहे आपली. आता ही पण काढून घेऊयात. हिंगखडा पण आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. याचा रंग बदलेपर्यंत, पांढरा होईपर्यंत आपल्याला हिंग जो आहे तो तळून घ्यायचा आहे. हिंग आपला तळून झालेला आहे. हा पण काढून घेऊयात. आणि जायफळ तळायचं आहे आपल्याला. हळकुंड, जायफळ, त्यानंतर सुंठ आणि हिंगखडा या गोष्टी कडक असतात. त्यामुळे आपल्याला त्या तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्या मसाल्यामध्ये त्या व्यवस्थित बारीक होतात. आता जायफळ तळून झालं आहे आपलं. हे काढून घेऊयात. उरलेलं सगळं तेल आपल्याला घालून घ्यायचं यामध्ये आणि खोबरं जे आहे ते तळून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता खोबऱ्याचा खिस आपण यामध्ये घालून घेऊयात. आता आपण खोबऱ्याचा खिस केलेला आहे त्यामुळे आपल्याला लो गॅसवरतीच हे खोबरं तळून घ्यायचं आहे. गॅस मोठा करायचा नाही. तर अशा प्रकारे ब्राऊन रंगावरती मी खोबरं भाजून घेतलेलं आहे. चांगलं खोबरं जे आहे ते आपलं कुरकुरीत झालेलं आहे. आता गॅस बंद करूयात आपण. आपले मेथी दाणे भाजायचे राहिले होते तर ते भाजून घेऊयात. मंद गॅसवरती 1 मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचे ते. तर अशा पद्धतीनं मेथी दाणे पण भाजून झालेले आहेत. मी यामध्ये टाकलेले आहेत आणि सगळे आपले खडे मसाले वगैरे सगळं भाजून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर आपण जे खोबरं भाजून घेतलेलं आहे ते थंड करून घ्यायचं आहे. खोबरं, कांदा, लसूण आणि आपण जे तीळ, त्यानंतर जिरं, मोहरी आणि खसखस भाजून घेतलं होतं हे आपल्याला घरीच मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे. आणि हे जे आहे ते आपल्याला मिरची कांडपमधून बारीक करून आणायचा आहे मसाला.
एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपल्याला मसाला बारीक करताना मिरची कांडपमधूनच बारीक करायचा आहे, म्हणजे डंका जो असतो त्याच्यावरतीच. कारण मशीन जे असतं, मशीनवरती जर तुम्ही मसाला बनवला तर तेवढी त्याला टेस्ट येत नाही. मिरची कांडपमध्ये त्यामधलं तेल जे असतं, म्हणजे मसाल्यामधलं तेल जे आहे ते रिलीज होतं, त्यामुळं मसाल्याला एक वेगळ्या प्रकारचे चव आणि रंग पण छान येतो. तर या ठिकाणी कांदा, लसूण, त्यानंतर मोहरी, त्यानंतर या ठिकाणी तीळ आणि खसखस आहे, आणि या ठिकाणी जिरं, शहाजिरं आणि आपलं जे नॉर्मल जिरं आहे ते जिरं आहे, आणि या ठिकाणी खोबरं आहे. तर हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला या ठिकाणी खसखस आणि तीळ बारीक करून घेते. तर सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे, एका वेगळ्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे. हे वेगळ्या डब्यामध्ये आपल्याला काढायचं आहे. हे सगळे जिन्नस एका वेगळ्या डब्यामध्ये काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मी कांदा, लसूण, त्यानंतर आपण जे खोबरं तळून घेतलं होतं ते खोबरं, त्यानंतर जिरं, मोहरी आणि खसखस आणि तीळ हे सगळं बारीक करून एका भांड्यामध्ये मी ठेवलेलं आहे. आता हे आपल्याला मसाला आपण ज्यावेळेस कुटून आणणार आहोत त्यावेळेस आपल्याला हे असंच घेऊन जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मी कांदा, लसूण बारीक करताना थोडंसं मीठ वापरलेलं आहे, आणि राहिलेलं शिल्लक मीठ पण घेऊन जायचं आहे आपल्याला. आणि हे सगळे आपण भाजून घेतलेले सगळे मसाले आणि मिरची या डब्यामध्ये आहे. आता मी हे सगळं मिरची कांडपमधून कुटून आणणार आहे. अशा पद्धतीनं इथं बघू शकता तुम्ही आपला कांदा, लसूण मसाला म्हणजेच काळं तिखट रेडी आहे. इथं बघू शकता रंग जबरदस्त आलेला आहे, टेक्स्चर अगदी परफेक्ट आलेलं आहे. आणि याच्यापासून आपण भाजी बनवली, व्हेज नॉनव्हेज दोन्ही. नॉनव्हेज तर अफलातून होते आणि वासही खूप छान येतोय. तर अगदी पारंपरिक पद्धतीनं केलेला मसाला आहे, आणि विशेषतः आपण हा डंकावरून कुटून आणलेला मसाला आहे, त्यामुळे याची चव जबरदस्त लागते. आणि हा जो मसाला आहे तो 1 ते 1.5 वर्ष आरामात टिकतो. यामध्ये आपण कोणतेही कलर वापरलेले नाहीत, तरीही याचा रंग तुम्ही बघू शकता अगदी जबरदस्त आलेला आहे. आता हा मसाला तुम्ही स्टोअर करताना काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करा, प्लॅस्टिक भरणीमध्ये करू नका, किंवा स्टील डब्यामध्येही स्टोअर करू नका, कारण मसाला लवकर खराब होतोच. आणि आपण हाच मसाला वापरून एक जबरदस्त रेसिपी बनवणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.